नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण यंत्र उपक्रमणीय 1 या प्रकरणाला सुरुवात केली होती। त्यामध्ये सुरुवातीला आपण यंत्र म्हणजे काय हे बेसिक पाहिलं होतं, त्यासोबत आपण दोला यंत्र सुद्धा पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। आता या व्हिडिओमध्ये आपण डमरू यंत्र आणि स्थाली यंत्र पाहणार आहे। आता डमरू यंत्र म्हणजे सुरुवातीला समजून घेऊया काय आहे आणि त्यानंतर डमरू यंत्र बघूया कशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे। आता डमरू यंत्र म्हणजे काय करायचं, तुम्हाला यामध्ये काय सांगितलंय की जेव्हा आपल्याला दोन मृत पात्र घ्यायचे आहेत। मृत पात्र म्हणजे काय, जे मातीपासून बनलेले दोन भांडे घ्यायचे, त्याला मृत पात्र आपण असं म्हणतो। ते मृत पात्र घ्यायचे आपल्याला आणि त्यामध्ये काय करायचे की दोघं मृत पात्र सारख्या आकाराचे घेऊन आपल्याला एकमेकांवरती ठेवायचे। अशा प्रकारे एकमेकांवर ठेवायचे आणि अशा प्रकारे आपण ठेवले, एकमेकांवरती ठेवले। अशा प्रकारे दोन सारख्या आकाराचे मृत पात्र म्हणजे मातीपासून बनलेले भांडे आपल्या एकावर एक ठेवायचे, एक असा खाली आणि एक त्याच्यावरती एक उलटा असा ठेवायचा आहे। आणि या दोघांची जॉईंट आपण इथं होतं, दोघं असं जॉईंट होतं म्हणजे त्या संधीस तिथं काय करायचं, मात कापड करायचं, म्हणजे संधी लेप करायचं आपल्याला, मात कापड करायचं, त्यांना मात कापड करून काय करायचे, संधी जॉईंट करायची। ते झालं। त्यानंतर मग काय करायचं, आपल्याला जे वरील पात्र आहे, तर वरील जे आपलं मृत पात्र आहे म्हणजे मातीच भांड आहे, त्यावरती आपल्याला एक ओला वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती वरच्या भांड्यावरती टाकायचं आहे। म्हणजे वरच्या भांड्यावरती ओला कापड आपल्याला टाकायचं आहे, ओला वस्त्र टाकलं। त्यानंतर खाली जे आपलं द्रव्य असणार आहे, तर खालच्या द्रव्यामध्ये काय करायचं आपल्याला, खालच्या द्रव्यामध्ये आपल्याला तर खालच्या मृतपात्रामध्ये आपल्याला जे द्रव्याचं ऊर्ध्वपातन करायचं, तर ऊर्ध्वपातन म्हणजे काय करायचं, आपल्याला त्याचं शोधन वगैरे करायचं, ऊर्ध्वपातन करायचं। ते द्रव्य आपल्याला काय करायचं, खालच्या भांड्यामध्ये घ्यायचं, म्हणजे खालच्या मृतपात्रामध्ये घ्यायचं। म्हणजे जसं पाहू शकता या डायग्राममध्ये तुम्ही, खालच्या पात्रामध्ये मग काय घेतलंय, ते द्रव्य घेतलंय, ज्याचं आपल्याला ऊर्ध्वपतन करायचं आहे। मग काय करायचं, ऊर्ध्वपतन करायचं म्हणलं मग आपण काय करायचं, ही जी आपण ही रचना तयार केली की वर एक मृतपात्र, खाली एक मृतपात्र, खालच्या मृतपात्रामध्ये आपल्याला ज्याचं ऊर्ध्वपतन करायचं म्हणजे ज्याचं शोधन वगैरे करायचं आपल्याला, ते खालचं द्रव्य आपण या खालच्या भांड्यात घेतलं, म्हणजे मृत पात्रात घेतलं आणि वरच्या भांड्याला आपण काय केलं की हे टाकलं, आपण एक ओला कपडा टाकला आणि दोन्हीच्या संधीस काय केलं, संधिलेप केला। मात कापडाने आपण काय केलं, संधिलेप केला। आता हे उचलून आपल्या काय चुलीवरती ठेवायचे, आपल्या चुलीवरती ठेवायचे आणि याला ठेवल्यानंतर काय करायचं, खाली आपल्याला अग्नी द्यायचं। आता अग्नी कसा द्यायचा, मध्यम म्हणजे मंद अग्नी स्वरूपाचा आपल्याला मंद अग्नी आपल्याला द्यायचा आहे। आता मंद अग्नी दिल्यानंतर काय होईल इथं की मंद अग्नी दिल्यानंतर आता जो खालचा आपला द्रव्य, आता खालच्या द्रव्यापासून काय निघतील, अग्नी दिला, आता विचार करा ना, नॉर्मली काय निघतील, आता वाफा निघतील। आता या वाफा निघल्या तर ह्या वाफा अशा प्रकारे अशा वर जातील, या भांड्यामधून वर जातील। वाफा निघल्याच्या अशा प्रकारे वर जातील वरच्या भांड्यामध्ये। मग वरच्या भांड्यात गेल्यामुळे काय होईल, खाली टेम्परेचर वाढले, खालचं भांडं गरम होईल, याच्यामधून तर वाफा निघतं। आता काय होईल, वाफा निघतं तर अशा करून ह्या भांड्यामधून काय जाते ना, वर काय जाते ना, वाफा जाते ना, अशा 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 वाफा वर जाते वरच्या भांड्यामध्ये। आता वरच्या भांड्यामध्ये वाफा गेल्या, मग काय होणार आहे, वरचे जे भांडे ते गार असणार आहे। गार कोण असणार आहे सर, की गार कोण असणार बाळा, की बघ की वरच्या भांड्यावर आपण काय केलं, एक ओला वस्त्र टाकलेलं, वर ओला वस्त्र टाकलेलं, ओला वस्त्र असल्यामुळे काय होणार, ते भांड्यावरचं गार असणार आहे। मग यामुळे काय वाफा ज्या वर गेल्यात त्या काय होणार, त्या वाफा त्या गार होणार आहे। त्या गार झाल्या की ते वरच्या भांड्याला जाऊन चिकटणार आहे, म्हणजे काय होणार, तिथं अशी थेंब 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 होऊन असे काय होणार आहे, त्या भांड्याला अशी चिकटणार आहे। आणि जे ती वाफा ज्या वर गेलेत ना, हे कशी असणार आहे, ह्याचं विशुद्ध अशी काय असणार, चिकटचे द्रव्य असणार आहे। ह्यामधलं जे आपण हे ऊर्ध्वपातन ज्या द्रव्याचं करतोय, यामधलं जे विशुद्ध असणारे, विशुद्ध जे ते द्रव्य असणारे, तर ते विशुद्ध द्रव्य ते वाफा स्वरूपात वर जाणारे आणि ते वर इथं चिकटणार आहे। म्हणजे खाली आपल्याला शुद्ध असं स्वरूपाचं द्रव्य राहणार आहे। तर यासाठी आपण हा डमरू यंत्र यूज करतो, यामध्ये आपण ऊर्ध्वपातनासाठी याचा यूज करतो। आणि दुसरं म्हणजे काय म्हटलंय, आपलं नवसागरासारखे संप्लवनशील असे काही द्रव्य असतात, पदार्थ असतात, त्यांच्या शोधण्यासाठी आपण ह्याचा यूज करतो। आता चला बघा इन डिटेल बघूया आता कशा प्रकारे सांगितलं आपल्याला। आता हा तुम्हाला सुरुवातीला श्लोक पाठ करायचा आहे डमरू यंत्राचा, ज्यांना होत असेल त्यांनी करा, ज्यांना नाही होत त्यांनी नका करू। बघा काय म्हटलंय, यंत्र स्थाल्युपरी स्थाल्युन्युब्जम दत्वा निरुंधयेत यंत्रम डमरू का आख्यम तद्रस भस्म कृते हितम। आपल्याला अशा प्रकारे हा श्लोक आलाय, र रस अशा प्रकारे आपल्याला ध्यानात ठेवायचा आता हा श्लोक। आता डमरू यंत्राचे तुम्हाला अशा प्रकारे पेपरमध्ये आलं तर अशा प्रकारे डायग्राम काढायची। आता काय की खाली आपण एक अधोघट घेतलाय, वर ऊर्ध्वपट घेतलाय, या दोघांना आपण संधिलेप केलाय, खाली अग्नी देतोय, यामध्ये द्रव्य टाकले ज्यामध्ये आपलं ऊर्ध्वपातन करायचं, वर एक ओला वस्त्र वरच्या आपण पात्रावरती टाकलेलं आहे। तर झालं ही त्याची डायग्राम। आता बघा काय म्हटलंय, डमरू प्रमाणे या यंत्राची रचना दिसत असल्यामुळे याला डमरू यंत्र म्हणतात। आता नॉर्मल बघा ना, डमरू आपला असाच ना, डम 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 शिवजीचा डमरू, तर डमरू प्रमाणे रचना दिसली असल्यामुळे याला डमरू यंत्र असं म्हटलं जातं। नंतर काय म्हटलं, दोन सारख्या आकाराचे मृतपात्र, आपण जी दोन सारख्या आकाराची मृतपात्र घेतली, मातीची भांडी घेतली, घेऊन त्यांची मुखे परस्परावर ठेवावी। आता नॉर्मली आपण
सुरुवातीला मानल्याप्रमाणे 2 सारखे आकाराचे मातीचे भांडे घेतले आणि त्यांची मुखे एकामेकावर ठेवली. त्यानंतर संधीस त्यांचा मात कापड करून संधी बंधन करावे. आणि जी संधी तिथं जॉईंट त्यांचा तयार होतो तर तिथं काय करायचं, संधीस काय करायचं, मात कापड करायचं आणि तिथं संधी बंधन करून घ्यायचं. मात कापड म्हणजे काय, मातीने भिजलेला जो कापड असेल तो तिथं लावून टाकायचा नॉर्मली, समजलं. नंतर ज्यावर ऊर्ध्वपतनाचा संस्कार करायचा आहे ते द्रव्य खालील पात्रात म्हणजे मृत पात्रात ठेवावे. ज्याला आपलं ऊर्ध्वपतन करायचं म्हणजे आपलं शोधन वगैरे करायचं तर ते द्रव्याला काय करायचं, खाली आपल्याला खालच्या पात्रामध्ये घ्यायचं. पाहू शकता डायग्राम मध्ये तुम्ही. नंतर बघा काय म्हटलं, अग्निसंस्कार सुरू झाल्यानंतर या रचनेतील वरच्या पात्रात बुडावर ओले वस्त्र ठेवावे. जेव्हा आपण अग्निसंस्कार देतो चुलीवरती तेव्हा काय करायचं, आपल्याला वरच्या पात्रावर काय करायचं, ते ओलं वस्त्र आपल्याला टाकायचं आहे. आता ओलं वस्त्र कोण टाकायचं ते तुम्हाला सांगितलं तुम्ही. आता कोण, तर खाली बघा काय एक्सप्लेनेशन दिलंय, जेणेकरून की खालील पात्रातील ऊर्ध्वपातीत झालेल्या द्रव्यांची वाफा वरील पात्राच्या आतील बाजूस येऊन थंड होतील. वरील बाजूस जे काय वरील काय होते, खाली जे द्रव्याचे आपण ऊर्ध्वपातन करतो ह्याच्यातील अग्नी द्यायला काय होण्याची वाफा निघणार. वाफा निघल्या तर वर जाऊन काय होणार की वर हे थंड असणार आहे. थंड झाल्या मग काय असणार, ते वाफा काय वर जाऊन थंड होतील आणि थंड जर झालं तर विशुद्ध स्वरूपातील द्रव तेथील चिटकून जातील. त्या वाफाचं काय होईल, द्रव होतील आणि ड्रॉपलेट तयार होऊन काय होतील, इथं साईडला असे ते चिटकून जातील आणि त्यामुळे आपला जो खालचा जो द्रव असेल ते आपला एकदम शुद्ध असा आपल्याला द्रव प्राप्त होईल. तर अशा प्रकारे डमरू यंत्र होतं आपलं. आता त्याचा उपयोग कशासाठी होतो ते बघून घेऊया आपण. आता बघा उपयोग, ह्याचा उपयोग काय दिलाय, पारद भस्म, त्यानंतर हिंगोलोत्त पारद निर्माण म्हणजे हिंगोलोत्त पारद निर्माण करण्यासाठी, त्यासोबत पारद भस्म आपल्याला तयार करण्यासाठी आपण ह्याचा यूज करतो. त्यासोबत नवसागर सारख्या संप्लवनशील पदार्थांच्या शोधण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. आता बघूया, हे झालं आपलं डमरू यंत्र, तुम्हाला क्लिअर असेल. आता बघूया स्थाली यंत्र. आता स्थाली म्हणजे हंडी. आता स्थाली म्हणजे हंडी यंत्र सुद्धा आपण याला म्हटलं जातं, स्थाली यंत्र सुद्धा म्हटलं जातं. आता बघा हा तुम्हाला आता समजून घेऊया आपण काय म्हटलं. आता हे आपल्याकडे टोटल स्थाली यंत्र आहे. आता हे जी कशा प्रकारे कार्य करतं ते सुरुवातीला जाणून घेऊया आपण. आता काय असतं की आपल्याला काय करायचं असतो, एक मृत पात्र घ्यायचं असतो यामध्ये. आता एक मृत पात्र म्हणजे एक मातीच भांडे घ्यायचं. नॉर्मल तुम्हाला कळलं असं, मृत पात्र म्हणजे मातीच भांडे घ्यायचं. मातीच भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला की त्याला आपण काय करायचं, वरून त्याच्या आधीवर सुरुवातीला मातीच भांडं घेतलं, त्यामध्ये काय करायचं आपल्याला सुरुवातीला एक द्रव्य घ्यायचं. द्रव्य कसं घ्यायचं, जे ताम्रादी धातू असेल आपले, ताम्रादी धातू म्हणजे आपले जे ताम्रापासून किंवा अन्य काही धातूंपासून असेल ताम्रादी धातू घ्यायचे आणि त्यासोबत आपल्याला काय करायचंय, काही आपल्याला आम्लरसात्मक म्हणजे आम्लरसात्मक द्रव्यापासून बनलेले औषधी घ्यायचे. ताम्रादी धातू घेतले, आम्लरसात्मक औषधी द्रव्य घ्यायचे. आता ताम्रादी धातून आम्लरसात्मक औषधी घ्यायचे आणि त्या दोघांना काय करायचं, छान प्रकारे आपलं मर्दन करायचं, मिक्स करायचं, छान प्रकारे मर्दन करायचं. मर्दन केलं, मग ते मर्दन केल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या मृत पात्रामध्ये ठेवायचे. मग त्या भांड्यामध्ये आपण मातीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं. काय घेतलं, ताम्रादी धातू घेतलं बाळा आपण. त्यानंतर आपण ताम्रादी धातू सोबत काय घेतलं, आम्लरसात्मक विशेष अशी औषधी घेतली, आम्लरसात्मक पासून बनलेली औषधी घेतली. त्यानंतर ताम्रादी धातू घेतली, म्हणजे ताम्र आदी म्हणजे तुम्ही कोणते घेऊ शकता, त्यामध्ये ताम्र आदी म्हटले. ताम्र आदी म्हणजे आणखी कोणती सुद्धा धातू घेऊ शकतात, वेगवेगळे सुवर्ण असेल काय असेल, पण ताम्र विशेष घेतला आपण. ताम्रादी धातू म्हटलं, ताम्र घेतलं. त्यानंतर मग आम्लरसात्मक औषधी घेतल्या, दोन्ही एकत्र घेतल्या, मिक्स केल्या, मर्दन केल्या, छान प्रकारे मर्दन केल्या, मिक्स केल्या, मर्दन केल्या. बोलो जुबा केसरी काच आपण काय केलं, हे केलं की मर्दन केल्या आपण केल्या. त्यानंतर काय केलं, मर्दन केलं. त्यानंतर मर्दन केल्यानंतर आपण काय केलं की पात्रात ठेवल्या आपण पात्रात ठेवल्यानंतर मग काय केलं आपण, वरून एक शराव घेतला. शराव म्हणजे कसे असते, एक मातीपासून बनलेला असतो, अशा आकाराचा असतो तो शराव. तर शराव आपण असा घेतला आणि शराववरून म्हणजे आपली प्लेट कशी असते त्या स्वरूपाची एक काय असते, शराव असतो, मातीपासून बनलेला असतो तो. तर त्या आपण काय करतो, वरून ठेवतो त्याला झाकण म्हणून ह्या टाईपमध्ये. आणि ते काय करतो, असं वरून आपण त्या मृत पात्रावर ठेवला. नंतर मग काय केलं आपण, त्याच्या संधीस काय केला, लेप केला. संधीस लेप केला म्हणजे काय केलं, संधीला एक मात कापडाने आपण काय करतो, संधी काय करतो, जे उघडी म्हणजे ते आपण एक ठेवलं ना, असं भांड्याचं तोंड आहे, मग नंतर वरून प्लेटवरून ठेवलं, मग काही जागा उघडी जाते, मग आपण मात कापड करतो, एक काय मातीने भिजलेलं कापड करतो आणि त्यावरून काय करतो, त्याला लावतो, त्याला मात कापड आपण असं म्हणतो. तर मात कापड केलं, संधी लेप केला, मात कापड केलं, झालं. नंतर काय करतो, मग याला आपण काय करतो, याला मंद अग्नीवर ठेवतो, चुलीवरती नेतो मंद अग्नीवर ठेवतो. आता मंद अग्नीवर हे ठेवलं त्यामुळे काय होतं, जो द्रव्य आहे, द्रव्यातलं काय होतो, आता द्रव्य म्हणजे आपल्या इथं धातू आहे, ताम्रादी धातू म्हटलं तर ताम्रादी धातूमध्ये आपण काय केलं, आम्लरसात्मक औषधी मिक्स केली. तर जो धातू आहे तो धातूमधून काय असेल, कोणता पण धातू असेल तर धातूमधला काय असेल, एक तर मल आणि त्यासोबत त्याचा विषगुण, त्यांचा मल आणि विषगुण काय होतो, दूर होतो या प्रक्रियेमुळे. म्हणजे आपण काय केलं, ते द्रव्य घेतलं, मृत पात्रात ठेवलं, त्याला काय द्रव्यामध्ये काय होतं, ताम्रादी धातू, कोणते पण धातू घेऊ शकता आणि त्यासोबत आपण आम्लरसात्मक औषधी मिक्स करून यामध्ये टाकली होती. वर शराव ठेवला होता, त्याला
आपण संधिबंध केलं होतं आणि मग आपण मंद आग्नेवर त्याला ठेवलं. तर यामुळे काय होतं, त्यामधला जो मल आणि विषगुण असेल, मल आणि विष त्या धातूचा, तो यामुळे दूर होतो. तर अशी रचनेला आपण स्थालियंत्र असं म्हणतो. तर समजलंय पूर्ण स्थालियंत्राची कन्सेप्ट. आता स्थालियंत्रामध्ये बघा, आता अशा प्रकारे पेपरमध्ये आलं तर आपलं कसं लिहायचं. आता हा श्लोक तुम्हाला पाठ करायचा आहे. आता हा श्लोक ज्यांना पाठ होत असेल त्याने पाठ करा, ज्यांना नसेल होत त्याने डायरेक्ट एक्सप्लेनेशन ध्यानात ठेवा. काय, स्थाल्यम ताम्रादी निक्षिप्य मलेना अस्यम निरुद्धच पच्यते स्थालिका धस्तात स्थालियंत्रमिदम स्मृतम. अशा प्रकारे हा आपला श्लोक आहे. आता याचं काय म्हटलंय बघा, एक्सप्लेन. आता हे बघा, तुम्ही अगोदर सुरुवातीला डायग्राम काढून घ्यायची. डायग्राममध्ये काय, हे मृत पात्र घेतलं आपण, वर काय केलं आपण, शराव ठेवला, त्याला संधिबंध केलं. मग संधिबंध हा घट आहे, आपण त्याला मृत पात्र म्हणतो. त्यामध्ये द्रव्य ठेवला आपण, चुलिका आपली, चुली ही आपली, त्यामध्ये खाली आपण अग्नी दिली. समजली झाली आपली डायग्राम. आता बघा काय म्हटलंय, एका मृत पात्रात ताम्रादी धातूंचे आपण, ताम्रादी धातू बघा, एका मृत पात्रात म्हणजे मातीच्या भांड्यात ताम्रादी धातू म्हटलंय, जे ताम्र आदी धातू, दुसरे कोणते धातू, ताम्रादी धातू, त्यासोबत आम्ही औषधी द्रव्यांबरोबर विशेषतः आम्लरसात्मक औषधी असेल त्यासोबत मर्दन करून घ्यावे. ज्या धातूचं, ताम्रादी धातूंचं औषधी द्रव्याबरोबर तुम्ही काय, ती विशेषतः कसं आम्लरसात्मक असली पाहिजे, मर्दन करून घ्यावे म्हणजे ठेवावे, त्यामध्ये ठेवायचं. नंतर मृत पात्राचे मुख मातीचे शरावण बंद करायचे. मृत पात्राचं मुख असेल ते मातीचे शरावण तुम्हाला बंद करायचे, म्हणजे मातीच्या शरावण, जे शराव असेल ते मातीने बांधले असेल. आणि संदेश काय करायचं, मात कापड करून यंत्र चुलीवर ठेवायचे. संदेश काय करायचं, मातीने भिजलेलं कापड लावून तुम्हाला काय करायचं, त्याला संधी बंद करायचं आहे आणि चुलीवर ठेवायचं. नंतर काय, खालून मंद अग्नी तुम्हाला द्यायचा आहे. मंद अग्नी द्याला तर या रचनेला तुम्ही, या यंत्र रचनेला तुम्ही स्थालियंत्र असं म्हणतात. झाले स्थालियंत्र. आज स्थालियंत्राचा उपयोग काय, आपल्याला सुरुवातीला उपयोग बघूया. तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे स्थालियंत्राचा उपयोग धातूंचे मल आणि विषगुण निवारण्यासाठी, जे धातू असेल ताम्रादी वगैरे आपण धातू यामध्ये यूज करतो, यांचा मल आणि विषगुण निवारण्यासाठी. त्यासोबत हरतालादी, ते काय, हरतालादी द्रव्यांच्या सत्वपातनासाठी, जे आपण हरतालादीमध्ये यामध्ये आपण विविध असे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिले होते ना, जे की धतुरा वगैरे झालं, हे विषारी वगैरे द्रव्य असतात. तर जे द्रव्य असतात तर त्यांचे काय सत्वपातनासाठी तर आपण यामध्ये यूज करत असतो. हरतालादी द्रव्य असतात आणि किंवा धातूंचे मल किंवा विषगुण निवारण्यासाठी हे आपण यांचं यूज करत असतो. तर अशा प्रकारे हे आपलं स्थालियंत्र होतं. तुम्हाला इन डिटेल कळलं असेल. अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये आला, याचा श्लोक वगैरे पाठ करा, होत असेल तर, नसेल तर ही डायग्राम आणि अशा प्रकारे एक्सप्लेन करून ह्याचा यूज आपल्याला लिहायचा आहे. तर इन डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 यंत्र कव्हर केले, स्थालियंत्र आणि त्यासोबत आपण दुसरा कोणता यंत्र यूज केला होता, डमरू यंत्र आपण यामध्ये पाहिला होता. तर हा आपला डमरू यंत्र. तुम्हाला दोन्ही यंत्र क्लिअर असतील तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढचे यंत्र कव्हर करूया. तोपर्यंत धन्यवाद.